खाकी वर्दी केवळ सत्ता किंवा अधिकाराचे प्रतीक नाही, तर समाजात बदल घडवून आणण्याची एक अमोघ ताकद आणि देशसेवेची स्वप्नपूर्ती आहे. लाखो विद्यार्थ्यांमधून निवडल्या जाणाऱ्या मोजक्या 700-800 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवणाऱ्या एका धडाडीच्या व्यक्तिमत्वाचा हा प्रवास आदरणीय रश्मी शुक्ला मॅडम यांचा. 30 जून 1964 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची ओढ त्यांना अलाहाबाद विद्यापीठापर्यंत घेऊन गेली, जिथे त्यांनी भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मनात देशसेवेची जिद्द उराशी बाळगून सन 1988 मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेत निवड झाली. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीत त्यांनी आपले खडतर मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आणि महाराष्ट्राच्या मातीत त्यांच्या पोलीस सेवेचे पर्व सुरू झाले. त्यांच्या कारकिर्दीची पहाट झाली ती अकोला आणि सांगली जिल्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून. त्यानंतर जळगावमध्ये अपर पोलीस अधीक्षक आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक या पदांवर त्यांनी कामाचा ठसा उमटवला. सोलापूर, मुंबई आणि नागपूर यासारख्या मोठ्या शहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम करताना त्यांनी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या. पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे त्यांनी पोलीस उपमहानिरीक्षक, महिला व बालक संरक्षण विभाग आणि पोलीस उपमहानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यासारखी अत्यंत महत्त्वाची पदे भूषवली. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात आव्हानांचे डोंगर येतात. तसाच एक प्रसंग होता 26/11चा दहशतवादी हल्ला. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती, जी त्यांनी कौशल्याने पार पाडली. सन 2011 ते सन 2016 या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी राज्य गुप्त वार्ता विभागात सहायुक्त आणि आयुक्त म्हणून राज्याच्या सुरक्षेसाठी मोठे काम केले. सन 2016 मध्ये त्यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतली आणि तिथेच त्यांच्या कल्पकतेचे दर्शन घडले. पुण्यात त्यांनी सिटी सेफ, पोलीस काका, बडी कॉप आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यांच्या या उपक्रमांमुळे त्यांना सलग 2 वर्षे सन 2017 आणि सन 2018 मध्ये फिक्कीतर्फे स्मार्ट पोलीस इनिशिएटिव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फेब्रुवारी सन 2021 मध्ये त्या सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल, जे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या देशातील सर्वात मोठे सशस्त्र पोलीस दल आहे, त्यामध्ये त्या अपर महासंचालक म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या वाटचालीतला एक सोनेरी टप्पा म्हणजे 3 मार्च 2023 रोजी त्यांची सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी झालेली नियुक्ती. भारत नेपाळ आणि भारत भूतान या संवेदनशील सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे पेलली. सीमेपलीकडून होणारे गुन्हे, तस्करी आणि अवैध घुसखोरी रोखण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. मॅडमच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांना वेळोवेळी सन्मानित केले आहे. सन 2004 मध्ये पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, सन 2005 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, सन 2013 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक अशा पदकाने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. स्त्री ही निसर्गतःच सर्वांना सांभाळून घेणारी कुशल नियोजक आणि उत्तम व्यवस्थापक असते. हेच गुण सिद्ध करत आदरणीय रश्मी शुक्ला मॅडम यांनी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होण्याचा बहुमान मिळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम आणि लोकाभिमुख झाले. आज एका प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवासाचा हा सन्माननीय टप्पा आहे. मॅडम आपल्या कार्याचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. जिद्द, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांचा संगम म्हणजे आदरणीय रश्मी शुक्ला मॅडम. आपल्याला पुढील वाटचालीस महाराष्ट्र पोलीस दलातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद.